देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्याने संपूर्ण सोशल मीडियावर वादळ निर्माण झाले. कॉकरोच हा शब्द बेरोजगार तरुणांचा अपमान झाला का, की वक्तव्याचा संदर्भ तोडून राजकीय अजेंडा राबवला गेला? सोशल मीडिया प्रभावक आणि राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जाणारे अभिजित दिपके यांनी या मुद्द्यावर केलेल्या पोस्ट आणि व्हिडिओंनी वाद अधिक वाढवला. पण नेमकं सत्य काय आहे? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सचिन खानेकर सचिन लाईव्हमध्ये आपलं स्वागत करतो. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की या प्रकरणाची सुरुवात कशी झाली. हा संपूर्ण वाद सुरू झाला सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान. काही माध्यमांनी आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हटलं. मात्र नंतर स्वतः सूर्यकांत यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की त्यांच्या या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाला. त्यांनी स्पष्ट केलं की त्यांची टीका ही बनावट पदव्या वापरून विविध क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या तरुणांवर होती, संपूर्ण भारतीय तरुणांवर नव्हती. पण सोशल मीडियावर काही निवडक क्लिप्स व्हायरल झाल्या, ज्यात पूर्ण संदर्भ न दाखवता फक्त कॉकरोच हा शब्द पुढे आणला गेला. याच दरम्यान अभिजित दिपके यांच्या पोस्ट आणि प्रतिक्रियांमुळे हा मुद्दा अधिक राजकीय रंग घेऊ लागला. BJP विरोधी भावना निर्माण करण्यासाठी हा मुद्दा वापरला गेला का, हा प्रश्न आता अनेक जण विचारत आहेत. अभिजित दिपके हे नाव सध्या सामाजिक माध्यमांवर खूप व्हायरल झाले. या तरुणाने पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेतले. पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिका बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन शिकत असल्याचे रिपोर्ट्समध्ये सांगितले आहे. 2020 ते 2023 दरम्यान या व्यक्तीने आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीमबरोबर काम केल्याचं अनेक रिपोर्ट्समध्ये नमूद आहे. भारतातील राजकारणावर टीका म्हणून कॉकरोच जनता पार्टी ही मोहीम चालवली जात आहे की काय, असं अनेक जाणकारांचं मत आहे. एका बाजूने सरकारविरोधी ट्रेंड, दुसऱ्या बाजूने न्यायव्यवस्थेवर प्रश्न आणि त्यातच सामाजिक माध्यमांवर वाढत गेलेलं ध्रुवीकरण. विशेष म्हणजे काही सोशल मीडिया मोहिमांमध्ये न्यायालयाच्या स्पष्टीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. सोशल मीडियावर काही युजर्सनी अभिजित दिपके यांचे कथित संबंध आम आदमी पार्टी समर्थक गटांशी असल्याचं सांगितलंय. मात्र याबाबत कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही. दिल्लीपासून पंजाबपर्यंत सत्ता मिळवणाऱ्या आम आदमी पार्टीवर आधीच परदेशी फंडिंगचे गंभीर आरोप झालेले आहेत. ईडीच्या अहवालात दावा करण्यात आला की 2014 ते 2022 दरम्यान आम आदमी पार्टीला तब्बल 7 कोटी रुपयांहून अधिक विदेशी निधी मिळाला. सोशल मीडियावर आणि काही राजकीय चर्चांमध्ये असा दावा केला जातो की परदेशातील काही नेटवर्क्स भारतातील राजकारणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. राजकीय पक्ष, NGOज, सोशल मीडिया मोहिमा आणि डिजिटल प्रभाव मोहीम यांच्यामार्फत कथानक तयार केले जातात. हा मुद्दा फक्त भारतातच नाही तर जगभरात चर्चेत असतो. राजकीय चर्चांमध्ये अनेकदा सोशल मीडिया इकोसिस्टम एकाच मुद्द्याला मोठं करून विशिष्ट पक्षविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करते, असा आरोप विविध पक्षांकडून सातत्याने केला जातो. भारत सरकारने कॉकरोच जनता पार्टीचं Xवरील अकाउंट राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देऊन बंद करून टाकलं. विरोधी पक्षातील नेते मंडळी मात्र याचा कडाडून विरोध करत आहेत, कारण त्यांना जे हवं आहे ते काम ही झुरळ पार्टी करत आहे. जे राहुल गांधींना 12 वर्षात जमलं नाही ते ही झुरळ पार्टी 12 दिवसात करेल, असा विश्वास विरोधी पक्षातील नेते मंडळींना वाटतोय. संजय राऊत यांनी तर थेट भारताच्या मुख्य न्यायाधीशांनाच धारेवर धरलं आणि त्यांना कॉकरोच जनता पार्टीचा ब्रँड ॲम्बॅसेडर करायला पाहिजे असं वक्तव्य केलं. पण या संपूर्ण प्रकरणाने एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आणला आहे. भारतातील राजकारणात परकीय प्रभाव आणि डिजिटल नरेटिव्ह किती प्रभावी होत आहेत. त्यामुळेच आता राजकीय तज्ज्ञांना असं वाटू लागलंय की हा फक्त राजकीय माध्यमांवर संताप होता की व्यवस्थित रचलेलं कथानक. भारतीय राजकारणात सामाजिक माध्यमांचा प्रभाव, परकीय डिजिटल मोहीम आणि नरेटिव्ह मॅनेजमेंट या विषयांवर आधीही चर्चा झाली आहे. मात्र या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा अधिकृतरित्या समोर आलेला नाही. एका वक्तव्याचा संदर्भ बदलला, सोशल मीडियावर भावना पेटल्या, राजकीय आरोप झाले आणि देशात पुन्हा एकदा नरेटिव्ह व्हर्सेस रिॲलिटी हा प्रश्न समोर आला. आजच्या डिजिटल युगात एखादी 10 सेकंदाची क्लिप संपूर्ण देशाचं मत बदलू शकते. म्हणूनच कोणतीही माहिती पाहताना तिचा पूर्ण संदर्भ तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमचं मत काय? हा वक्तव्याचा गैरसमज होता की जाणीवपूर्वक तयार केलेला राजकीय नॅरेटिव्ह? कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सचिन खानेकर, कॅमेरामॅन चैतन्य खानेकर यांच्यासह आपली रजा घेतो. नमस्कार.